फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज मी चालली आहे एका साखरपुड्याला आणि तो आहे म्हणजे धनींची कॉलेज फ्रेंड आणि माझी बेस्ट फ्रेंड, त्यांच्या मुलाचा प्रतीकचा साखरपुडा. गेट टुगेदरला तुम्ही बघितला, आज बऱ्याच मित्रांना भेटलं, तर आजही आपण त्यापैकी बऱ्याच मित्रांना भेटूया आणि प्रतीकला साखरपुड्याच्या शुभेच्छाही देऊया, साखरपुड्याची मजाही घेऊया आणि मित्रांबरोबर थोडीशी मस्ती मस्करी करूया. तर चला मग निघूया. आम्ही आता हॉल जवळ पोचलो आहोत आणि साखरपुड्याचा कार्यक्रम ऑलमोस्ट होत आलेला आहे. आता आपण मनीषा मॅडम बरोबर स्टेजवर आलो आहोत. म्हणजे अगदी कुठेही नाही मंदाताई येत या. हे नवऱ्याची आई मंदाताई म्हणजे अगदी आमचे बेस्ट फ्रेंड. आता आवाज येतोय की नाही मला माहित नाही, पण आता ना नवरीला दागिने घालतात ते. वाव, आपण बघूया काय काय भेटले. तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है. ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी नजर सितारा. और तेरे संग यारा खुश रंग बहारा, मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा. सो फायनली पेढा भरून झालेला आहे. एंगेजमेंट सेरेमनी झालेली आहे. अगदी छान, दोघं जण खूप क्यूट दिसतात ते. आणि मी किती उशिरा झाली तरी वेळेवर पोहोचते. मग काय टाइमावरती. ये, तुझं नाव काय आहे? हा, तू माझ्या ब्लॉग बघतो? नाही, मी उद्या बघेन. अच्छा, तो उद्या बघणार आहे म्हणून त्याला ब्लॉग मध्ये यायचं. ओके, हा तुझ्यासाठी स्पेशल मी ब्लॉग बघ. आम्ही इथे खूप छान गप्पा मारत उभ्या होतो, पण सम रिझन काही साऊंड रेकॉर्ड झालेला नाही आहे. पण मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे. ते या ताई आहेत प्रणवची मम्मी. माझा यश आहे ना, त्याचा खास फ्रेंड आहे प्रणव. आणि या आहेत मनीषा ताई, त्याची मम्मी, ज्यांच्याशी मी गेट टुगेदरला भेटली होती आणि त्याही खरोखर खूप छान आहे. खूप ओके, प्रतीककडून आता छानसं गिफ्ट मिळते ऋतिकाला आणि ते आहे आयफोन. वाव. चालू आहे. फ्रेंड्स आहेत हे सगळे.
आपण आता इथे साखरपुड्याला आलो आहोत. हा आहे प्रतीक आणि सुनबाईचं नाव काय तुमच्या? ऋतिका. किती क्यूट दिसते, अगदी जोडी शोभते दोघांची आणि दोघांना अगदी कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान आणि अगदी सुंदर दिसतात आणि तुम्हालाही कॉंग्रॅच्युलेशन. सासूबाई तर सांगता येणार नाही मला, पण सासूबाई आमची वाहिनी प्रत्येक ठिकाणी येते आणि असं मात्र धुंद करून टाकते, भिन्न करून टाकते. नको असं वाटतं, पण कधी ती मजा नंतर येते. आमच्या गेट टुगेदरला पण ती अशी धमाल आणली, असं नको नको असं केलं, पण नंतर असं वाटलं वहिनींचा एक सुखद क्षण म्हणजे आज प्रत्येक घरी. थँक्यू. आता जेवायला आम्ही आलो आहोत. बघूया जेवणामध्ये काय काय आहे ते. ऑब्विसली मटन तर असणार. हे काय जेवायचं मेनू? मग काय कळलं पाहिजे ना आपण काय खाल्लं. जास्त जेवण. राईस, ओके, भाकरी आहे ना, खाली ग्रेव्ही टाकते. भाकरी द्या. आणि हे काय? मटन ना, ओके. आणि हे कबाब. चला आता जेवणाची मजा घेऊया. ह्याच बोलल्या बाई हा काय प्रकार, मला कसं तरी होते, मला पायवारीला जायचं, मला इथून उतरा, मी चालत निघेन. पण तुम्ही म्हणजे घरी पण असं ह्याच लेवलला बोलता, ह्याच व्हॉल्यूम मध्ये नॉर्मल ना? नवरा कडक आहे का थोडा? मी सुरुवातीलाच सांगितलेलं गेट टुगेदरला बऱ्याच मित्रमैत्रिणींना भेटले आणि त्यापैकी काही इथेही भेटणार आहे. कुठेही भेटू दे, तिथे त्यांची मंडळी जमा होते आणि मस्ती मस्करी धमाल चालू. एक एक स्टोऱ्या ऐकायला येतात. ते काय कॅमेरा चालू की केलं की थोडंसं ऑकवर्डनेस होतं, म्हणून मी काही जास्त घेत नाही. पण खरोखर ताई इतक्या कॉमेडी करतात भेटवलं पाहिजेच. अरे आयुष्य कितीच आहे, मग त्यात काय तो मोर नाचला नाही म्हणून का रडत बसू का? काय ना, मग जरा असू दे, पुढच्या वेळेस त्याला सांगायचं, पुढच्या वेळेस नाचायला सांगायला. मग काय नाही, खरोखर खूप खूप छान आणि खूप हसतोय आम्ही इथे केव्हापासून. मैत्रिणी राज बोलतात आणि अजून पुढे. बरं मी आहे ना अशा ठिकाणी आहे ना, मी मित्र शोधतो. मला मित्र शोधायचो. ही काय शोधायचं माहितीये? आता ही संतोषच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून ठेवलं. ते बघितलं. आता मगाशी एक मुलगी आलेली, ते बघितलं का म्हणे? ते बघितलं म्हटलं. मग महेशच्या बायकोच्या हातात एक कंडा होता, ते बघितलं. बघा तुझी ना, हा सगळा त्रास मला तिकडे होता गेल्यावर, म्हणून मी अडकले तिला. बोला काय झालं, कोण कोण काय म्हणतात? मैत्रिणी राज म्हणतात. पुढे राज नाही हो, राज नवीनच आहे. सगळ्यात कॉमेडी ताई आहेत या. प्रीती, मी हिचा एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला नंतर का? मग तुम्ही लवकरच या. नक्की मोनिका अच्छा, म्हणजे यांच्या जोडीला नक्की आपल्याला एकदा ट्रिप मध्ये जायचंय. इतकं बरोबर धमाल करायची आहे. हो बरोबर, एक ट्रिप माझ्याने मिस झालेली आहे, पण नेक्स्ट टाइम नाही करणार मी, नक्की येणार आहे. हो नक्की नक्की. आणि खरोखर खूप छान. मी तर पहिल्यांदा भेटलीये त्यांना, पण सगळ्या इतके मस्ती करतात. म्हणजे सगळे जेव्हा मित्रमैत्रिणी मिळतात ना, याचं श्रेय यांच्याकडे जाते. बरोबर, आमचं सगळ्यांचं श्रेय म्हणजे तुमच्याकडे जाते. म्हणजे एवढी मोठी म्हणजे मग काय. आमचे मित्र सगळ्यांची मैत्रिणी. खूप छान, सगळ्यांशी भेटून मिळून मजा आली. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.
बघितलंच मी साखरपुड्याला गेली होती, तिथून घरी आली. पण आज माझ्या बर्थडेची सुरुवात झालेली आहे. तर घरी आल्यावर मला सरप्राईज भेटलाय की रियाने आणि यशने काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. त्यामध्ये रियाही इन्क्लुडेड आहे. मला काही माहित नाही बाहेर काय चालू आहे. मी इथे बेडरूम मध्ये आहे. तर बघूया आपण काय प्लॅनिंग आहे यांचं. हा चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बेबी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. केक कटिंग ही झालेली आहे. माझ्या बर्थडेची सुरुवात झाली आहे. आताच मी एका फंक्शन वरून आली आणि धनींनी मला, यशने, धनींनी, रियाने मिळून एक छानसं सरप्राईज दिलेला आहे. तर केक कटिंग झालेली आहे. थँक्यू सो मच. अजून गिफ्ट पण आहे, सरप्राईज गिफ्ट आहे. एक सेकंड. ओ माय गॉड. माझ्याकडून प्रीतीला बर्थडे साठी छोटस चॉकलेट गिफ्ट आहे. इथे सुरुवात आहे. यानंतर उद्यापर्यंत तिचे गिफ्ट चालूच राहणार. आणि आधी याच्याबद्दल मी बोलणार. हा माझा फेवरेट गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. वाचना काय लिहिलंय? काय दिलंय? ओहो, लव लिहिलेला आहे. माझ्यासाठी देतो स्पेशली. त्यानंतर हा दुसरा गिफ्ट. बाकी उद्या बघूया काय आहे ते. मी गिफ्ट खोलून बघू का? बघ बघ. हा चला. बघ बघ, रिया पण थांबली त्याच्यासाठी. थांबलीये का? चल बघूया आपण काय आहे गिफ्ट मध्ये. मला काही याची माहिती नाहीये. हे सरप्राईज आहे टोटली माझ्यासाठी. मी बघते, तुम्ही बघा धनींनी काय आणलेलं आहे. ओ माय गॉड, हा लेंगा आहे. हा लेंगा तोच आहे का? म्हणजे हा लेंगा मला आवडलेला होता. वाव. हा माय गॉड, धनीनं मी तोच आणला आणि मला भरपूर आवडलेला. पण मी घेतला नव्हता त्यावेळेस. छान. त्यावेळेस तू घालून बघितलेला, तुला खूप आवडलेला. हो, ऍक्च्युली यामध्ये माझे एक शॉर्ट पण आहे. जर तुम्ही लोकांनी बघितली असेल तर. लाल लेंगा खूप आवडलेला गाईज. परंतु तिने घेतला नव्हता कारण तिला असं वाटलं का नेसेसरी पैसे का मी खर्च करू. खर्च करू आणि थोडा पण कॉस्टली होता मी तो. त्यावेळेसच त्याला बुक केलेला आणि तो घेऊन ठेवलेला. त्याला सरप्राईज म्हणून आज देतोय मी. ओ माय गॉड. अरे बापरे. थँक्यू सो मच. नक्की घालेल, नक्की घालेल. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि हा गिफ्ट कोणाकडून? माझ्याकडून आणि रियाकडून. ओ माय गॉड. यश आणि रियाने मला गिफ्ट दिलेलं आहे. रिया जॉर्जियाला आहे तरी दोघांचं काय कॉर्डिनेशन चालू होतं. थोडीशी हिंट आलेली. बघू खोलून. बघ ना, हा खोलून बघ. काय बात आहे. मला आज गिफ्टच गिफ्ट मिळतात. वॉच आहे. वाव. आणि किती छान वॉच आहे. कोणाची चॉईस? यश बघी. तुझी. वाव, खूप छान वॉच आहे आणि माझ्या यशने चॉईस केलेला आहे. इतका छान. माय गॉड, थँक्यू सो मच. यश आणि रिया दोघांकडनं गिफ्ट आहे. चला, थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या बर्थडेची सुरुवात ही खूप 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 छान झालेली आहे. स्पेशल डे आहे बिकॉज स्पेशल नंबर आहे. तर तुम्हाला पुढे कळेलच काय आहे तो. माझ्या प्रत्येक बर्थडेच्या केक कटिंग साठी कोणी विसरो पण पिंका फिरणं कधी विसरत नाही आणि नक्की दरवर्षी ते येतातच येतात. थँक्यू सो मच. म्हणजे त्या माझ्या भाच्या नाही तर माझ्या मैत्रिणी आहेत. मी म्हणेन त्या माझ्या जोडीला आहेत. सगळ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही राहणार आहे ना शेवटपर्यंत. म्हणजे खूप मोठा बोलतात ना, एक पाठिंबा आहे त्यांचा मला. तर थँक्यू सो मच. आमच्या आई पप्पाने दिलेला वचन आहे आम्हाला. आता केक कटिंग झालेला आहे. म्हणजे बर्थडेची सुरुवात झाली आहे. आता पुढचा दिवस हा कसा जाणार आहे, जो बर्थडे आहे तो कसा जाणार आहे हे तुम्ही आता पुढच्या ब्लॉग मध्येच बघा. तर बाय, गुड नाईट. हा बोलो. हॅपी बर्थडे. हा, थँक्यू सो मच. हा, रिया काय बोलली मला ऐकायला नाही आलं. हॅपी बर्थडे.
थँक्यू सो मच. मम्मीचा कॉल चालू आहे. ओ माय गॉड, आता हिच्याशी कसं बोलणार मी, म्हणजे फोन सगळ्यांचे येतात ते